नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। आपण प्रभाग क्रमांक आपला जो आहे याच्या वतीनं आपल्याला उबाटा गटाच्या माध्यमातून पंजा आपल्या काँग्रेसच्या माध्यमातून आपण या क्रमांकातले उभे आहात। तर आपला प्रभागाच्या माध्यमातली जी रूपरचना आहे आणि रणनीती काय आहेत हे पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या। आपलं नाव सांगा। नमस्कार, जय महाराष्ट्र। श्रीमती निकिता दीपक मारटकर। मी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये निवडणूक समन्वयक शहर पुणे म्हणून कार्यरत आहे। प्रथम तर मी तुमच्या माध्यमातून माझ्या पक्षाला धन्यवाद देईल की त्यांनी माझ्यावर परत एकदा मारटकर परिवारावर परत एकदा विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली। तर प्रभाग रचना जी झाली आहे आताची, नानापेठ, भवानीपेठ आणि रविवारपेठ असा हा भाग आहे। सर्वधर्मीय भाग आहे, इथे एका धर्माला धरून चालणार नाही। सर्वधर्मीय असा भाग आहे, सर्व रंगांनी हा नटलेला असा भाग आहे। अजेंडा म्हटलं तर इथे सर्वात पहिले महिला असल्या नात्याने मी महिलांच्या सुरक्षिततेकडे प्राधान्य देईल। महिलांसाठी स्वच्छतागृह तसं बघितलं तर हा आहे पूर्ण मेन व्यापारी पेठ आहे। त्या व्यापारी पेठमध्ये लोक शहराच्या कानाकोपऱ्यातून खरेदी करायला येत असतात, गणपती, नवरात्र, दिवाळी या उत्सवांमध्ये आणि इतरत्रही येत असतात। तर त्यायोगे इथे महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नाही जास्त, आणि जे आहे त्याची अवस्था अगदी दयनीय आहे। तर जास्तीत जास्त स्वच्छतागृह निर्माण करणं आणि कायम त्यांची स्वच्छता मेंटेन ठेवणं याला प्राधान्य राहील। व्यापारी पेठ असल्याने रस्ते एकतर खूप अरुंद आहेत आणि ट्रॅफिकची खूप अजिबात म्हणजे सोयच नाही आहे ट्रॅफिक। त्यामुळे रस्त्याने दुतर्फा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, तेथूनच फुटपाथवर झालेलं अतिक्रमण, त्याच्यामुळे जास्त गर्दी, गजबजलेला हा भाग सतत असतो। प्रथम तर ट्रॅफिकच्या सोयीला पण प्राधान्य दिलं पाहिजे। रस्त्याचं रुंदीकरण, अतिक्रमण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा भाग गुन्हेगारी मुक्त व्हावा, असं आमच्या सर्वांचा मेन अजेंडा हा राहील की हा भाग गुन्हेगारी मुक्त व्हावा। महिलांसाठी प्राधान्य द्यायचं असेल तर आता आपल्याला पहिले सीसीटीव्हीची सोय करायला पाहिजे। या भागात बरेचसे असे रस्ते आहेत की ज्या रस्त्यांवर सीसीटीव्ही बिलकुलच नाही। आजकाल महिलांच्या बाबतीत आपण वाढती गुन्हेगारी पाहतोय। आल्या दिवस आपण महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग, त्यांची छेड काढणे, इतर असे प्रश्न आपण रोजच पाहतोय। तर आमचा मेन अजेंडा हाच राहणार आहे। धन्यवाद।